नवोदित खेळाडूंना तुम्ही काय ॲडवाईस देऊ शकाल महाराष्ट्राच्या स्पेशली? आय थिंक जेव्हा मी माझे टुर्नामेंट्स बघतो किंवा आठवतो लहानपणी, मी एक केलं होतं की नेहमी एक बुक होती शिकण्याची. तर जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यामधून मी शिकवत होतो जेव्हा मला एक अस्पायरिंग प्लेअर बनायचं होतं. आणि दुसरी गोष्ट होती की मी दर टुर्नामेंट फॉलो करायचो जी व्हायची, आणि जास्तीत जास्त टुर्नामेंट्स खेळायचो ज्याच्यात मला एक्सपोजर मिळायचं. आणि असे टुर्नामेंट्स खेळायचो ज्याच्यात जसं मी अंडर 14मध्ये समजा नंबर 1 असेल तर मी ती टुर्नामेंट नाही खेळणार, बट अंडर 18 किंवा ओपन एज ग्रुपमध्ये खेळेल जिकडे मला जास्त स्ट्रॉंग प्लेयरशी खेळायला मिळेल. तर आय थिंक अशाच गोष्टी केले तर आय थिंक ते ऑल ॲड अप अँड मग त्याच्याने मदत होतं. तर तुमच्या त्यावेळेच्या आणि यावेळेच्यामध्ये आता महाराष्ट्र किती डेव्हलप झाला असं तुम्हाला वाटतंय? महाराष्ट्र तर बरंच डेव्हलप झालं आहे, बट चेस कल्चर जो आहे महाराष्ट्रामध्ये तो अजून वाढायला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. कारण त्यासाठी काय तुमचे ॲडवाईस असेल? ॲडवाईस आय थिंक खूप सारे लोक काम करत आहेत, बट आय थिंक जेव्हा एक असा प्लेयर येईल किंवा असं प्रॉमिसिंग प्लेयर्स असतील त्यांनी अजून सिरियसली डिसाईड केलं तर आय थिंक मदत होईल. कारण की आता खूप कमी ग्रँडमास्टर्स महाराष्ट्रामध्ये. सो माझी अशी इच्छा आहे की अजून ग्रँडमास्टर्स बनायला हवेत. काय करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला ॲसोसिएशनकडून आणि गव्हर्नमेंटकडून, की अशी तुमची इच्छा आहे? माझी अशी इच्छा की अजून जास्तीत जास्त टुर्नामेंट्स व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये, कारण की त्याच्याने लोकल जे प्लेयर्स आहेत ते बघायला येतील, मग त्यांना त्याच्यातून एक प्रेरणा मिळेल, मग त्यांना खेळावंसं वाटेल. आणि जे ऑलरेडी चांगल्या लेवलला आहेत त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल. तर आय थिंक बहुतेक महाराष्ट्र चेस लीग होणार आहे लवकरच, तर ती एक टुर्नामेंट राहील, बट अजून मोठे टुर्नामेंट्स व्हायला पाहिजे. थँक्यू.